नमस्कार सुगरण मैत्रिणींनो आणि माझ्या रसिक प्रेक्षकांनो. चपाती मऊ कशी करायची, मिरच्या कशा साठवायच्या किंवा भाजीचं मीठ कसं कमी करायचं, या टिप्स तुम्ही आजवर 1000 वेळा ऐकल्या असतील, बरोबर ना? पण आज आपण त्या नेहमीच्या आणि जुन्या टिप्सबद्दल अजिबात बोलणार नाही आहोत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी नवीन, हटके आणि अनोखे 20 किचन सिक्रेट्स, जे तुमचे स्वयंपाकघरातील काम केवळ सोपे करणार नाहीत, तर तुमचा बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकतील. हे सिक्रेट्स पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच म्हणाल, वा, हे सिक्रेट ट्रिक खरोखरच कमाल आहे. चला तर मग वेळ न घालवता थेट सुरू करूया आजचा हा फ्रेश आणि धमाकेदार व्हिडिओ. पहिली ट्रिक आहे, आपण मिक्सरच्या भांड्यात लसूण, कांदा किंवा गरम मसाल्याचे वाटण करतो. त्यानंतर ते भांडे लिक्विडने कितीही धुतले तरी त्याचा उग्र वास जात नाही, ज्यामुळे नंतर त्यात मिल्कशेक किंवा ज्यूस केल्यास तो वास त्यात उतरतो. भांड्याचा उग्र वास घालवण्यासाठी भांड्यात थोडे कोमट पाणी घ्या आणि त्यात 1 चमचा मोहरीची डाळ किंवा मोहरीची पूड टाका. मिक्सर फक्त 30 सेकंदासाठी फिरवून घ्या आणि नंतर भांडे साध्या पाण्याने धुवा. मोहरीच्या गुणधर्मामुळे मसाल्याचा तीव्र वास एका झटक्यात गायब होतो. ट्रिक नंबर 2, आल्याची साले काढताना आपण सुरी किंवा पिलर वापरतो. याच सालासोबत बरेच आले वाया जाते आणि सुरी हाताला लागण्याची भीती असते. आल्याची साले काढण्यासाठी सुरीऐवजी घरातील लहान चमचा वापरा. चमच्याच्या कडेने आले हलके खरवडून काढा. आल्याच्या वाकड्या तिकड्या कोपऱ्यांमधूनही साले अगदी अलगद निघतील आणि आले थोडेही वाया जाणार नाही. ट्रिक नंबर 3, लहान मुले मेथीची किंवा इतर काही पालेभाज्या कडू लागतात म्हणून खायला नकार देतात. पालेभाजी चिरण्यापूर्वी ती स्वच्छ धुवून घ्या आणि थोडा वेळ मिठाच्या आणि लिंबाच्या पाण्यात भिजवून ठेवा. 10 मिनिटांनंतर भाजी पाण्यातून काढून घट्ट पिळून घ्या आणि मग चिरा. यामुळे भाजीचा कडवटपणा पूर्णपणे निघून जातो आणि भाजीला चवीला छान लागते. ट्रिक नंबर 4, काही दिवस बटाटे घरात राहिले की ते मऊ पडतात, पिसपिसे होतात आणि कापताना नीट कापले जात नाहीत. हे मऊ झालेले बटाटे फेकण्यापूर्वी एका मोठ्या भांड्यात थंड पाणी घ्या. त्यात भरपूर बर्फाचे खडे आणि 2 चमचे मीठ टाका. या गार पाण्यात मऊ झालेले बटाटे अर्धा तास ठेवून द्या. बटाटे पुन्हा ताजे, कडक आणि कडकडीत होतील, ज्यामुळे ते सोलायला आणि कापायला सोपे जातील. ट्रिक नंबर 5, घरात जेव्हा आपण सुक्या लाल मिरच्यांचे देठ काढतो किंवा त्या मिक्सरला लावतो, तेव्हा घरात तीव्र ठसका उडतो आणि सर्वांना खोकला येतो. मिरच्या मिक्सरमध्ये दळण्यापूर्वी त्यावर 1 छोटा चमचा मोहरीचे तेल टाका आणि मिरच्या हाताने हलक्या चोळून घ्या. त्यानंतर मिक्सरला लावा. तेलाच्या थरामुळे मिरचीचाही धूर किंवा ठसका हवेत उडत नाही आणि अजिबात खोकला येत नाही. ट्रिक नंबर 6, साखरेच्या डब्यात लवंगा टाकून कधीकधी मुंग्या होतातच. यावर एक अतिशय सोपा आणि वेगळा उपाय आहे. साखरेच्या डब्यात 1 ते 2 तुकडे सुक्या दालचिनीचे टाकून ठेवा. दालचिनीचा वास मुंग्यांना अजिबात सहन होत नाही, यामुळे मुंग्या डब्याच्या आसपासही फिरकणार नाहीत. ट्रिक नंबर 7, तुपासाठी आपल्याला भरपूर साय हवी असते, पण अनेकदा दूध तापवूनही साय पातळ येते. दूध मंद आचेवर चांगले उकळून घ्या. दूध उकळल्यानंतर गॅस बंद करा आणि त्यावर पूर्ण ताट न झाकता लोखंडी किंवा स्टीलची जाळी झाका. दूध पूर्णपणे खोलीच्या तापमानाला गार होऊ द्या. त्यानंतर न हलवता तसेच रात्रभर फ्रीजमध्ये ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला चपातीसारखी जाडजूड साय मिळेल. ट्रिक नंबर 8, मटारची भाजी किंवा पुलाव करताना मटार शिजवून त्याचा हिरवागार रंग कमी होतो आणि तो फिकट किंवा पिवळसर दिसतो. मटार उकडताना किंवा भाजी शिजवताना त्यात अगदी अर्धा चमचा साखर टाका. साखर मटारमधील
क्लोरोफिल हिरवा रंग लॉक करते, ज्यामुळे मटार शिजवल्यानंतरही हॉटेलसारखा चमचमीत हिरवागारच राहतो. ट्रिक नंबर 9. मोड आलेली मटकी किंवा मूग फ्रीजमध्ये ठेवले तर 2 दिवसात त्यांना चिकटपणा येतो आणि दुर्गंधी सुटू लागते. मोड आलेली कडधान्य साठवताना प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवण्याऐवजी स्टीलच्या डब्यात ठेवा आणि त्यात एक सुका चमचा ठेवून द्या. स्टीलच्या डब्यामुळे मॉइश्चराइज म्हणजेच दमटपणा नियंत्रणात राहते आणि कडधान्य 5 ते 6 दिवस अगदी सुटसुटीत आणि ताजी राहतात. ट्रिक नंबर 10. गॅसच्या बर्नरची छिद्रे काजळीमुळे किंवा तेलामुळे बंद होतात, ज्यामुळे गॅस पिवळा जळतो आणि भांडी काळी होतात. एका बाउलमध्ये गरम पाणी घ्या, त्यात बर्नर बुडवून ठेवा आणि वरून 1 पाकीट इनो आणि लिंबाचा रस टाका. 15 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर जुन्या टूथब्रशने हलके घासा. बर्नरची सर्व छिद्रे मोकळी होतील आणि बर्नर नव्यासारखा चमकेल. मित्रांनो, अजून 10 अशा टिप्स बाकी आहेत ज्या तुमच्या किचनचे बजेट वाचवतील. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ट्रिक नंबर 11. ॲल्युमिनियमच्या किंवा स्टीलच्या भांड्यात खाली पाणी ठेवल्यामुळे ते भांडे आतून काळे पडते, जे घासताना खूप त्रास होतो. इडली पात्रात पाणी टाकताना पाण्यात लिंबाचे कापलेले साल किंवा चिंचेचा एक छोटा तुकडा टाकून द्या. यामुळे पाणी कितीही उकळले तरी भांड्याला आतून काळा डाग पडत नाही. भांडे स्वच्छ राहते. ट्रिक नंबर 12. आपण रोज लाकडी उलाटणे किंवा पोलपाट वापरतो. पाण्याने धुतले तरी लाकडाच्या छिद्रांमध्ये तेल आणि बॅक्टेरिया राहतात. महिन्यातून एकदा लाकडी वस्तू उन्हात वाळवा किंवा त्यावर थोडा बेकिंग सोडा आणि लिंबू चोळा आणि नंतर गरम पाण्याने धुवून घ्या. यामुळे लाकडातील तेलकटपणा निघून जातो आणि ते पूर्णपणे निर्जंतुक होतात. ट्रिक नंबर 13. एकदा पुरी किंवा भजी तळून उरलेले तेल आपण पुन्हा वापरतो, पण त्याला आधीच्या पदार्थाचा वास किंवा जळका वास येतो. उरलेले तेल गरम करायला ठेवा. तेल हलके गरम झाल्यावर त्यात 1 चमचा कॉर्नफ्लॉवर थोड्या पाण्यात मिसळून त्या तेलात टाका. कॉर्नफ्लॉवर तेलातील सर्व जळके कण स्वतःकडे खेचून घेते. नंतर तेल गाळून घ्या. तेल अगदी स्वच्छ होईल. ट्रिक नंबर 14. बऱ्याचदा आपण दोडक्याची म्हणजेच शिराळ्याची भाजी करताना वरची साल फेकून देतो. ही साले फेकू नका. यामध्ये भरपूर फायबर असते. ही साले थोडी तेलात परतवून घ्या. त्यात लसूण, हिरवी मिरची, शेंगदाणे आणि मीठ टाकून मिक्सरला वाटा. दोडक्याच्या सालींची अप्रतिम आणि पौष्टिक चटणी तयार होते, जी चपातीसोबत खूप छान लागते. ट्रिक नंबर 15. मुलांना डब्यात सफरचंद कापून दिले की ते काही वेळातच हवेच्या संपर्कात येऊन काळे किंवा तपकिरी पडते. मुले ते खात नाहीत. सफरचंदाचे काप केल्यानंतर ते काप थोड्या मधाच्या पाण्यात म्हणजेच 1 ग्लास पाण्यात 1 चमचा मध अशा पद्धतीने 1 मिनिट बुडवून ठेवा आणि मग डब्यात भरा. सफरचंद संध्याकाळपर्यंत अजिबात काळं पडणार नाही आणि ताजे राहील. ट्रिक नंबर 16. उन्हाळ्यात जास्त उष्णतेमुळे मळलेले कणिक फ्रीजमध्ये ठेवले तरी त्याला आंबट वास येतो आणि चपात्या लाल पडतात. कणिक मळून झाल्यावर ज्या डब्यात ठेवणार आहात त्या कणकेच्या गोळ्यावर वरून थोडं गाईचं तूप किंवा साजूक तूप लावा आणि मग डबा बंद करून फ्रीजमध्ये ठेवा. तुपामुळे पिठाचा हवेसोबत संपर्क येत नाही आणि पीठ 2 दिवस अगदी फ्रेश राहते. ट्रिक नंबर 17. पावसाळ्यात किंवा डबा उघडा राहिल्याने बिस्किटे दमट होतात आणि मऊ पडतात. मऊ झालेली बिस्किटे फेकू नका किंवा तशीच खाऊ नका. ही बिस्किटे 1 मिनिटासाठी तव्यावर गरम करत ठेवा आणि गॅस बंद करून तव्याच्या उष्णतेवरच राहू द्या. गार झाल्यावर ती पुन्हा पहिल्यासारखीच कुरकुरीत आणि क्रिस्पी होतील. ट्रिक नंबर 18. लसूण सोलल्यावर आपण त्याची साले कचऱ्यात टाकतो, पण ही साले अत्यंत सुगंधी आणि उपयुक्त असतात. लसणाची स्वच्छ साले
एका डब्यात गोळा करा. जेव्हा तुम्ही सुकी भाजी करता किंवा सूप बनवता तेव्हा तेलात ही साले फोडणीला घाला आणि नंतर काढून टाका. भाजीला अतिशय सुंदर गार्लिक फ्लेवर येतो. तसेच ही साले झाडांच्या कुंडीत टाकल्यास नैसर्गिक खत आणि कीटकनाशक म्हणून काम करतात. ट्रिक नंबर 19. पनीर घरी कापताना त्याचे तुकडे एकसारखे होत नाहीत. पनीर सुटू लागते किंवा त्याचा चुरा होतो. पनीर कापण्यापूर्वी सुरीला दोन्ही बाजूने थोडे तेल किंवा पाणी लावून घ्या. यामुळे पनीर सुरीला चिकटत नाही आणि अगदी बटरासारखे मऊ आणि चौकोनी काप तयार होतात. ट्रिक नंबर 20. किचनमध्ये पॅकेट्स किंवा कोथिंबीर कापण्यासाठी आपण कात्री वापरतो, जी काही दिवसांनी बोथट होते. घरच्या घरी धार वाढवण्यासाठी एक औषधांचे रिकामे फॉईल पेपर घ्या. त्या फॉईल पेपरवर कात्रीने बारीक बारीक कट मारा. फॉईलच्या घर्षणामुळे कात्रीची धार अवघ्या 2 मिनिटात तीक्ष्ण होते. तर माझ्या सुगरण मैत्रिणींनो, हे होते स्वयंपाकघरातील एकदम हटके आणि नवीन 20 अनोखे सिक्रेट्स. आय होप या सिक्रेट टिप्स तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील आणि तुमचा स्वयंपाकाचा अनुभव आता आणखी सोपा होईल. या 20 नवीन टिप्सपैकी कोणती टिप्स तुम्हाला सर्वात जास्त प्रॅक्टिकल आणि नवीन वाटली हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमची एक कमेंट मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन देते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या ग्रुपवर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.